सखी श्री कृष्ण प्रताप हरी पदस्तव। हे श्री हरी, तुझ्या पायांचा महिमा अगाध आहे। अनन्य भावे जो तुझ्या पायी मस्तक ठेवितो, त्याचे क्षणार्धात मी पण तू पणासहित विरून जाते। तुझ्या चरणामृताची गोडी चाकता चाकता लक्ष्मी देहभान विसरून गेली। गौतम शापे करून जी अहिल्या शिळा होऊन पडली होती, ती तुझ्या पदरजाने मुक्त झाली। बळीराजा या पदस्पर्शाने पाताळाला जाऊन पोचला। याच पायाने कालिया सर्पाला हतगर्व करून टाकले। अक्रूराने या पायांना वंदन करता क्षणी त्याला सर्व चराचरात हरिरूप दिसू लागले। अशा या दिव्य पायांचा पराक्रम मी काय मानू हे प्रभुराया, या तुझ्या कोमल चरणकमली मला निरंतर भ्रमण करून ठेव। 7वी तुळशीदल। एकदा नारद मुनी कृष्ण दर्शनार्थ द्वारकेला गेले असता कृष्ण पूजा करीत आहे असे सेवकाकडून त्यांना समजले, म्हणून ते बराच वेळ बाहेरच उभे राहिले। पूजा आटोपून कृष्ण बाहेर आल्यावर कृष्णास वंदन करून नारदांनी प्रश्न केला की, देवा, आम्ही भक्त मंडळी तुझी पूजा करीतो, परंतु तू कोणाची पूजा करतोस? त्यावर कृष्ण म्हणाला, तुम्ही माझी पूजा केल्यावर मला तुमची पूजा करावीच लागते। हे पहा, मी कोणाची पूजा करतो ते। असे म्हणून नारदांचा हात धरून कृष्णाने त्यांना देवाऱ्याजवळ नेले। त्या समयी प्रल्हाद, नारद, पराशर, वाल्मिक, अक्रूर, उद्धव, अर्जुन इत्यादी भक्तगणांच्या प्रतिमा त्यांना दिसल्या। त्यानंतर ते सत्यभामेकडे आले। त्यांना पाहताच तिला अत्यंत आनंद झाला। तिने त्यास बसावयास आसन दिले। फार दिवसापासून तिच्या मनात एक प्रश्न घोळत होता, तो यावेळी तिने मांडला। ती म्हणाली, मुनी, जन्मोजन्मी कृष्णच माझा पती व्हावा तर मला कोणते व्रत करावे लागेल? हे तिचे बोलणे ऐकून नारदांना हसू आलेना, कारण सध्या आपल्याला साक्षात परमात्मा भेटला आहे, तेव्हा याच जन्मी आपण जन्म मरणातून मुक्त व्हावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा ही अजून पुष्कळ जन्म घेण्याची इच्छा करीत आहे। बेडूक रात्रंदिवस कमळाजवळ राहत असून तो तसा कमळातील मकरंदाला न जाणता चिखलात राहण्यातच आनंद मानतो, त्याप्रमाणे कृष्ण कृपा संपादन करून अखंडानंद भोगण्याची चालून आलेली संधी दवडून अजून अज्ञान अंधकारातच साचपडत राहण्याचा ही प्रयत्न करीत आहे असे त्यांना वाटले। सत्यभामा ही मागील जन्मी अहिरावणाची पत्नी चंद्रसेना होती। तिने श्री रामचंद्राच्या सहवासाची जेव्हा इच्छा केली, तेव्हा रामाने तिला, या अवतारात माझे एक पत्नी व्रत आहे, तेव्हा पुढील अवतारात मी कृष्ण होईल, त्यावेळी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन असे वचन दिले होते। त्यामुळे कृष्ण तिची प्रत्येक गोष्ट मान्य करीत आला। त्याचप्रमाणे पावलोपावली युक्तीने तिची खोड मोडण्यासही त्याने कमी केले नाही, परंतु कृष्णाची ही खूबी तिच्या लक्षात न आल्यामुळे आपल्या वडिलांनी शमंतक मणी दिला आहे। रोज त्यापासून 5 तोळे सोने मिळते। या कारणास्तव कृष्ण सर्व बायकांपेक्षा माझ्यावर विशेष प्रेम करतो अशी जी तिची समजूत झाली होती, ती दिवसेंदिवस दृढ होत गेली। त्यामुळे ती सदा अभिमानात गर्क असावयाची। हे जाणून नारदांनी तिच्या म्हणण्याला जोर दिला। ते म्हणाले, भामे, या जन्मी जे आपण दान देतो
ते पुढच्या जन्मी 1000 पटीने आपणास मिळते असा शास्त्राचा आधार आहे. तेव्हा या जन्मी जर तू कृष्णाला दान दिलेस तर जन्मोजन्मी कृष्णच तुझा पती होईल. मात्र दान धर्म करीत असता मनात कोणताही किंतु असू नये. गाजावाजा न करता दान करावे. तसेच दान करण्याचा विचार मनात आला की क्षणाचाही विलंब न लावता काम उरकून घ्यावे. त्यावर सत्यभामा म्हणाली, मुनी, तुमच्या सांगण्याप्रमाणे मी खरोखर मनात काही किंतु न आणता या क्षणाला दान देण्यास तयार आहे. पण असले दान घेणार कोण? मला वाटते तुम्हालाच दान द्यावे. पण तुम्ही घेण्यास तयार आहात का? नारद म्हणाले, भामी, कृष्णाला दान घेण्यास कोण तयार होणार नाही? हे दान काय सामान्य आहे? जो त्रिभुवनाचा पती कृष्ण रूपाने खास दुष्टांचा संहार आणि सुष्टांचे रक्षण करण्यासाठी मृत्यूलोकात अवतरला आहे, तो केवळ दान घेण्याच्या निमित्ताने जर आपलासा होतो, तसेच त्याच्या दानाने तुझी इच्छा सफल होऊन तुझे कल्याण जर होणार आहे, तर दान न घेता मला राहावे तरी कसे? पण भामी, विलंब लावशील तर मात्र तुझा हेतू तडी जाणार नाही हं. कारण मला स्वर्गात जाण्याची घाई आहे. त्यावर तिने कृष्णाला अभंग स्नान करविले आणि वस्त्रालंकाराने सजवून नारदांना दान दिले. लगेच नारद म्हणाले, कृष्णा, आता तू माझ्या ताब्यात आलास. तेव्हा खाकेत सामळी घे आणि हातात विणा घेऊन वाट चालायला लाग. मात्र तार सांभाळ हं, धक्का लागून तुटेल. कारण आजच प्रथम तू विणा हाती घेतली आहेस. त्यावर नारद तेथून निघाले. जाता जाता Hare Krishna
याप्रमाणे हरी गुणगान करीत नारद वाट चालू लागली. त्यांच्या पाठोपाठ कृष्ण चालला. एकाने नारदांना विचारले, तुम्ही दोघे जण घाईघाईने कुणीकडे चाललात? नारद म्हणाले, आज मला सत्यभामेने कृष्णास दान दिले आहे, म्हणून माझे ओझे त्याच्याकडे देऊन त्याला मी घरी घेऊन चाललो आहे. दुसऱ्या क्षणाला ही बातमी गावभर पसरली. कृष्ण स्त्रियांना ही गोष्ट कळताच त्या भराभर सत्यभामेच्या महालात चालल्या. महालात प्रवेश करताच जांबुवंती म्हणाली, काय ग भामे, कृष्णावर तुझा एकटीचाच हक्क आहे की काय? म्हणे जन्मोजन्मी पती व्हावा म्हणून कृष्ण नारदांना दान दिला. खरोखर लाज कशी वाटली नाही कोण जाणे. पुढच्या आशेने आयता मिळालेला सहवास गमावून बसलीस. अशा तुझ्या करणीला हसावी की रडावे? अगं, तू स्वतः पती सुखाला मुकलीस ते मुकलीस आणि आम्हा सर्वांचे सुख पण बुडविलेस. याप्रमाणे प्रत्येक स्त्रीने तिला बोलून बोलून पुरी करून सोडली. इतक्या देवकी तेथे आली. ती म्हणाली, भामे, कृष्ण केवळ तुझ्याच ताब्यात आहे असे तू समजलीस काय? ज्याला मी नववास वाहिला त्यावर माझा तीळ मात्रही हक्क नाही वाटते. अगं, मी त्याची जन्म दिलेली आई जवळ असता मला न विचारता ही गोष्ट तू केलीस तरी कशी?
खरोखर तू बया मोठी धाडशी आहेस. म्हणून तर तुझ्याकडून अशी करणी घडली. जर तूच एकटी कृष्णाची बायको असतीस तर गोष्ट वेगळी होती. 16,000 कृष्ण स्त्रिया असता कोणासही न कळत पतीला दान देणारी तू कोण ग? देवकीचे बोलणे ऐकून सत्यभामेने मान खाली घातली. कोणीकडून आपणास आज ही दुर्बुद्धी सुचली असे तिला वाटले. इतक्यात ही गोष्ट बळीरामाच्या कानावर गेली. तो वसुदेव, उद्धव, उग्रसेन व अक्रूर यासह नारदांचा पाठलाग करण्यासाठी धावला. दुरून नारद दिसताच बळीराम म्हणाला, अहो मुनी, जरा थांबा. नारद थांबले. आमच्या कृष्णाला कोठे घेऊन चाललात असे त्याने विचारताच कृष्णाकडे बोट दाखवून नारद म्हणाले, सत्यभामेने याला दान दिल्यामुळे आजपासून हा माझा झाला आहे. तेव्हा मी जिकडे जाईन तिकडे यास नेणे मला भाग आहे. त्यावर वसुदेवाने नारदांची प्रार्थना केली आणि म्हणाला, मुनी, सत्यभामा फार भोळे आहे, तशीच ती अज्ञान आहे. तेव्हा आमचा कृष्ण आम्हाला परत द्या. कृष्णाऐवजी तुम्हाला आम्ही वाटेल ती वस्तू देण्यास तयार आहोत. हवे तर कृष्णाच्या वारंवार आम्ही तुम्हाला सोने देऊ. बरे तर असे म्हणून नारद परत गेले. वाड्यात येताच उद्धवाने तराजू लावला आणि एका पारड्यात कृष्णाला बसवले. नंतर तो कृष्ण स्त्रियांना उद्देशून म्हणाला, तुम्ही सर्वजणी या दुसऱ्या पारड्यात कृष्णाच्या वारंवार सोने आणून घाला आणि ते नारदांना देऊन तुम्ही कृष्णाला सोडून घ्या. इतक्यात सत्यभामा तेथे आली आणि म्हणाली, माझ्याजवळ सोने पुष्कळ आहे. तेव्हा मी एकटेच कृष्णाला सोडून घेईन. त्यावर तिने घरातील सर्व सोने आणून पारड्यात घातले. तरी कृष्णाचे पारडे थोडे सुद्धा हलेना. त्यावर तिने अंगावरचे पण सर्व दागिने पारड्यात घातले. तरी पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. इतक्यात बळीरामाच्या सांगण्यावरून इतर स्त्रिया आपापले दागिने घेऊन आल्या. त्यांच्या दागिन्याने पण कृष्णाचे पारडे जरा सुद्धा हलले नाही. तेव्हा यापुढे उपाय काय म्हणून कृष्ण स्त्रिया उदास झाल्या. देवकी तर नारदांची चरणी मस्तक ठेवून स्पुंदून स्पुंदून रडू लागली. ती म्हणाली, मुनी, बायकोने स्वतः नवऱ्याला दान दिले हे आजवर मी कधी पाहिले नाही किंवा ऐकलेही नाही. जगातील हे पहिलेच उदाहरण असेल तर कोण जाणे. मुनी, आता माझ्याकडे पहा आणि काही करा, परंतु माझा पुत्र मला द्या. नारद म्हणाले, अजून एकटी रुक्मिणी राहिली आहे की, तिला बोलावणे पाठवा. तिच्या सोन्याने काय होते ते पाहू. रुक्मिणीच्या अंगावर मंगळसूत्राशिवाय दुसरा दागिना नव्हता. कृष्णदानाच्या वार्तेची तिला काहीच माहिती पण नव्हती. नारदांच्या सांगण्यावरून उद्धव रुक्मिणीकडे गेला आणि त्याने तिला थोडक्यात सर्व हकीकत सांगितली. तेव्हा ती किंचित हास्यवदन करून घाईघाईने तुळशी वृंदावनाकडे गेली आणि तुळशी दळ तोडून घेऊन ते तिने एका ताटात ठेवले व ते वस्त्राने झाकून घेऊन ती त्या ठिकाणी आली. तिने तराजूला 3 प्रदक्षिणा घातल्या आणि कृष्णास वंदन करून सोन्याऐवजी तुळशीपत्र पारड्यात ठेवली. त्या क्षणी पारडे बरोबर झाले. कृष्णाला काय आवडते हे उद्धव जाणत होता. तो म्हणाला,
एका तुळशीदळाने पारडे बरोबर झालेले पाहून सत्यभामा आश्चर्यचकित झाली। यावेळी तिचा अभिमान जमीनदोस्त झाला। त्यानंतर सत्यभामेसह सर्व स्त्रिया आपापले दागिने काढून घेण्यात गुंतल्या आणि रुक्मिणी मात्र कृष्णाला भूक लागली असावी म्हणून भोजनाकरिता त्याला बोलावून घेऊन घरात गेली। सुदाम हा श्रीकृष्णाचा विद्यार्थी दशेतील मित्र होत। गुरुगृही असताना कृष्ण श्रीमंताचा मुलगा, तेव्हा त्याची मर्जी संपादन केली तर पुढे कधी समयाला त्याच्यापासून आपल्याला मदत मिळेल अशा भावनेने गरिबीला कंटाळलेला सुदाम हा श्रीकृष्णाच्या वाटणीला आलेली कामे स्वतः अत्यंत प्रेमाने व हौसेने करी। सुदाम्याच्या गरीब स्थितीची कृष्णाला कीव येत असल्याने तिचा विसर पडावा म्हणून तो नेहमी त्याला अनेक बोधपर गोष्टी सांगत असे। सुदाम व कृष्ण या उभयतांमध्ये उत्तरोत्तर इतके प्रेम वाढले की ते एकमेकांना सोडून एकमेक क्षणभरही राहीनासे झाले। पण कृष्णाच्या ठिकाणी सुदाम्याचे सकाम प्रेम असून कृष्णाचे सुदाम्यावर निष्काम प्रेम होते। एके दिवशी गुरुपत्नीने सुदाम्याला मुठभर फुटाणे खावयास देऊन स्वयंपाकाला लाकडे हवी आहे करिता रानात जाऊन चटकन थोडी लाकडे घेऊन ये असे सांगितले। तेव्हा कृष्ण व बळीराम यांना बरोबर नेले तर आपल्यातील फुटाणे थोडे द्यावे लागतील म्हणून तो त्यांना नकळत एकटाच चालला। सुदाम जात असल्याचे पाहून कृष्ण त्याच्या मागोमाग जाऊ लागला। कृष्णाच्या पाठोपाठ बळीरामही गेला। त्या उभयतांना पाहून सुदाम्याला आनंद होण्यापेक्षा त्याच्या कपाळाला आट्या पडल्या। ही गोष्ट जरी कृष्णाच्या लक्षात आली तरी त्याच्या वृत्तीत किंचितही फरक पडला नाही। सुदाम्याला फुटाणे खाण्यास संधी द्यावी या उद्देशाने कृष्ण बळीरामाला म्हणाला, मला कासावीस होत आहे करिता मी सुदाम्याच्या मांडीची उशी करून जरा विश्रांती घेतो। तोवर तू पुढे जाऊन सुदाम्यासाठी एक लहान व आमच्यासाठी 2 मोठे असे 3 लाकडाचे भारे बांधून ठेव। त्यावर कृष्ण मित्रा चल असे म्हणून एका झाडाच्या सावलीत सुदाम्याला घेऊन गेला आणि सुदाम्याच्या मांडीची उशी करून आपल्या खांद्यावरचा शेला डोक्यापर्यंत पांघरून घेऊन आपण निजला आणि लगेच घोरायला लागला। ही संधी आपणास फुटाणे खावयास बरी आहे असे म्हणून सुदामेने हळूच फुटाणे तोंडात टाकले। आवाज होऊ नये म्हणून तो सावकाश खाऊ लागला तरी थोडा आवाज झालाच। तेव्हा कृष्ण डोळे चोळीत म्हणाला, सुदामा कसला रे आवाज? कृष्ण जर लगेच उठला तर शिल्लक असलेले फुटाणे खावयाचे राहून जातील या विचाराने सुदामा म्हणाला, कृष्णा अजून पावसाचे चिन्ह आहे। तेव्हा तोवर थोडी झोप घे। पुन्हा कृष्ण घोरायला लागला। तो सुदाम्याने होते ते सर्व फुटाणे तोंडात घातले।
ते खात असता पुन्हा थोडा आवाज झाला. तेव्हा मात्र सुदाम चपापला, कारण कृष्णाने कसला रे आवाज म्हणून पुन्हा जर विचारले तर काय सांगावे असे त्याला वाटले. पण कृष्ण सर्वज्ञ असल्याने सुदाम्याचे फुटाणे खाऊन संपल्यावरच उठून बसला आणि म्हणाला, चल सुदाम, गुरुपत्नी वाट पाहत असेल, स्वयंपाकाला लाकडे हवीत ना. त्यानंतर ते बळीरामाकडे गेले आणि आपापले भारे घेऊन तिघेही वाट चालू लागली. वाटेवर कृष्ण म्हणाला, सुदामा, मनुष्याला जे सुखदुःख भोगावे लागते ते त्यांनी केलेल्या चांगल्या वाईट कर्माचे फळ होय. मनुष्य हृदयात जर कपट ठेवून वागला तर ते देवाच्या नियमाविरुद्ध होत असल्याने त्याबद्दल शिक्षा म्हणून त्याला दुःख भोगावेच लागते. करिता सुख हवे असल्यास दुर्गुणांपासून हृदय मोकळे केले पाहिजे. खायला घासभर अन्न किंवा नेसायला धड वस्त्र नाही अशी जी मनुष्याला स्थिती प्राप्त होते हे त्याचे कृतकर्माचेच फळ होय. निष्कपटी मनुष्य नेहमी आनंदात असतो. सुदाम, आता तूच विचार कर. एका क्षणापूर्वी तू फुटाणे खाण्यात आनंद मानलास, परंतु त्याबद्दल तुला सध्या समाधान आहे का सांग पाहू. तू माझ्याजवळ नेहमी कपटाने वागतोस, तरी देखील मी तुझ्याजवळ केव्हाही सरळच वागत आहे. पण ही गोष्ट मात्र अद्याप तुझ्या लक्षात आलेली दिसत नाही. सुदामा, सध्या तुला ही जी गरीब स्थिती जाचत आहे हे पूर्वजन्मीचे फळच आहे. यापुढे तरी सुख मिळावे या उद्देशाने मी तुला 2 शब्द सांगितले. कारल्याचे बी लावून गोड आंबा मिळेल का? आपणास सुख हवे तर आपण आपली वागणूक चांगली ठेवायला पाहिजे. आपल्या जीवनात आपण कसे काय वागावे याबद्दल आपणास गुरुपासून शिक्षण मिळालेच आहे. तरी पण सावध न होता चुकीने वागून पुढे विवळण्यात काय अर्थ आहे. सुदामा, केवळ मुठभर तर फुटाणे होते, परंतु स्वार्थामुळे त्यासाठी तुला किती लपवालपवी करावी लागली नाही का. तेच गुरुपत्नीने आपल्याला मुठभर फुटाणे दिले आहे, ते आपण तिघेजण मिळून खाऊया असे जर तू म्हणाला असतास तर या निस्वार्थ बुद्धीच्या योग्य करून तू निर्भय राहू शकला असतास. तेने करून तुझे समाधान हरवले नसते. सुदामा, माझ्या बोलण्याचा राग म्हणू नकोस ना. अरे, तुला जर या दारिद्र्यापासून सुटावयाचे आहे तर तू देवाला आवडण्यासारखे वागावयास नको का? नाही तर देवाला तुझ्याविषयी दया तरी कशी येणार. कृष्णाचा हा बोल सुदाम्याच्या हृदयात चांगलाच भिडला. लगेच त्याने कृष्णाची क्षमा मागितली. तेव्हापासून कृष्ण परांचे मनोगत जाणतो अशी सुदाम्याची पूर्ण खात्री झाली. वास्तविक आपली फुटाण्याची गोष्ट अगदी गुप्त होती. ती कृष्णाला ज्या अर्थी कळाली त्या अर्थी कृष्ण हा सामान्य पुरुष नाही असे सुदाम्याचे ठाम मत झाले. त्या क्षणापासून सुदाम कृष्णाशी निष्कपटपणे वागू लागला. परंतु दुर्भाग्य आडवे आल्यामुळे त्यानंतर मात्र फार दिवस त्याला कृष्ण प्रेमामृताचा आस्वाद घेता आला नाही. कारण गुरुकुलातील शिक्षण संपल्यामुळे थोड्याच दिवसात कृष्ण मथुरेला गेला. पुढच्या काळात श्रीकृष्ण मोठ्या योग्यतेला चढला, म्हणजे द्वारकेचा राजा झाला आणि सुदाम हा भिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागला. सुदाम्याला पत्नी मात्र सद्गुणी लाभल्यामुळे बहुत संतती, घरात धान्याचा साठा नाही, नेसावयास धड वस्त्र नाही, स्वयंपाकास भरपूर भांडे नाही, एक वेळ जेवावयास मिळाले तर
दुसऱ्या वेळी उपाशी राहावे लागेल. तरी अशा परिस्थितीतही ती बिचारी हा सर्व प्रारब्धाचा भोग आहे असे म्हणून समाधानी वृत्तीने काळ घालवीत असे. सुदाम हाही सदा हरिचिंतनात निमग्न राहत असल्यामुळे घरातील वातावरण शांत राहून मुलांनाही गरिबीचा विशेष त्रास जाणवत नसे. एके दिवशी सुदाम्याला बायको म्हणाली, अहो, तुम्ही आपला कृष्ण नावाचा एक मित्र द्वारकेत असून तो फार उदार आहे असे वरचेवर म्हणता. तेव्हा एकदा त्याला भेटून का येत नाही? एक वेळ जाऊन या ना. मित्रत्वाच्या नात्याने त्याने थोडे जरी काही दिले तरी मुले बाळे 4 दिवस पोटभर जेवते. तेव्हा सुदामा म्हणाला, माझा कृष्ण दयेचा सागर असून त्याचे सामर्थ्य फार मोठे आहे. जर त्याने मनावर घेतलेच तर आमची 4 दिवसांची नव्हे तर कायमचीच गरिबी दूर होईल. पण त्याच्या भेटीला रिक्त हस्ते जाणे मला योग्य वाटत नाही, म्हणून मी आजवर जाऊ शकलो नाही. पत्नी म्हणाली, अहो, हे जर मागेच तुम्ही सांगितले असते तर मी कसेही करून तेव्हाच त्याची तजवीज केली असती. पुढे काही दिवसानंतर सुदाम पत्नीला शेजारणीने मदतीला म्हणून पोहे काढण्यास बोलाविले आणि परत येतेवेळी मुलाबाळांसाठी म्हणून तिने तिला थोडे पोहे दिले. पोहे ओट्यात पडताच हे कृष्णाच्या भेटीला जातेवेळी न्यायला होते असा तिच्या मनात विचार आला. घरी आणल्याबरोबर ते पोहे मुलांपासून लपवून तिने एका जुन्या फडक्यात बांधले. त्यावर तिला वाटले, एवढा मोठा द्वारकेचा राजा कृष्ण त्याच्या भेटीला जाताना एवढीशीच पुरचुंडी कशी द्यावी? त्यावर तिने त्या पुरचुंडीभोवती एकावर एक अशा 10-12 चिंध्या गुंडाळल्या आणि ते बोचके तिने सुदाम्याच्या स्वाधीन केले आणि म्हणाली, आजचा दिवस चांगला आहे, तेव्हा आपण द्वारकेला जावयास निघावे, म्हणजे आपले कार्य खचित सफल होईल. त्यावर सुदाम निघाला. वाटे Deus.
अशा प्रकारे कृष्णाला आळवी चालला असता सुदाम्याचे हृदय कृष्ण प्रेमाने भरून आले. इतक्यात दुरून द्वारका नगरी दिसू लागली. आपण कृष्णाजवळ काय काय बोलावयाचे या विचारात तो गळून गेला. महाद्वारात जाताच द्वाररक्षकाने सुदाम्याची विचारपूस केली. मी कृष्णाचा बंधू लागतो असे सुदामेने सांगताच द्वाररक्षकाने त्यास आत सोडले. सुदाम्याला दुरून पाहताच सिंहासनावर बसलेला श्रीकृष्ण चटकन खाली उतरला आणि धावत जाऊन त्याने सुदाम्याला कडकडून मिठी मारली. त्यानंतर कृष्णाने त्याच्या हाताला धरून त्यास आसनावर बसवले आणि सभा विसर्जन केली. त्यावर कृष्ण सुदाम्याचे आदरातिथ्य करण्याकडे वळला. कृष्ण म्हणाला, सुदाम दादा, तुम्ही फार लांबून आला आहात. चालून तुमचे पाय दुखत असतील. चला आता विश्रांती घ्यायला. कृष्णाने पाठविलेला निरोप पोहोचताच कृष्ण स्त्रिया तेथे आल्या. सर्वांनी सुदाम्याला वंदन केले आणि कृष्णाग्नीवरून त्यास अभंग स्नान करून वस्त्रालंकार लेवविले. तोच रुक्मिणीने पूजेचे साहित्य आणले. त्यावर कृष्णाने सुदाम्याची पाद्यपूजा केली. त्यानंतर आपल्या महालात घेऊन जाऊन कृष्ण सुदाम्याजवळ घरच्या परिस्थितीबद्दल विचारपूस करू लागला. मध्येच विनोदाने म्हणाला, वहिनींनी माझ्यासाठी काहीतरी खाऊ दिला असेल की. ते ऐकता क्षणी सुदाम्याचे हृदय अधिकच आनंदाने फुलून आले. द्वारकेत प्रवेश केल्यावर कृष्णाच्या वैभवापुढे आपल्या पोह्याची काय किंमत असे म्हणून सुदाम्याने कृष्ण दर्शनाला येतेवेळी पोह्याचे गाठोडे खाकेत ठेवून त्यावर पंजा पांघरला होता. यावेळी कृष्णाची एकंदर वागणी पाहून सुदाम्याचा संकुचितपणा विरघळून गेला. लगेच त्याने पोह्याचे गाठोडे काढून कृष्णाच्या हातात दिले. कृष्णाने गाठोड्याची गाठ सोडली, पण ती फडकी निघाली. आणखीन एक गाठ दिसली, ती सोडली, ते पण फडकीच निघाली. त्यानंतर एकामागे एक अशी 10 फडकी निघाली. त्यावर एक छोटीशी पुरचुंडी दिसली. ती सोडून पाहिली तेव्हा ती 3 मुठी पोहे होते. सुदाम्याचे प्रेमाने भरलेले ते पोहे पाहताच कृष्णाने त्यातील मुठभर पोहे तोंडात टाकले. इतक्यात रुक्मिणी तेथे आली. कृष्णाच्या तोंडातील पोहे संपले तोच त्याला ढेकर आली. त्यावरून सुदाम्याच्या भक्तीला कृष्ण प्रसन्न झाला हे तिने टाळले. भक्तीने भरलेले ते पोहे
सर्वांना मिळावे म्हणून कृष्णाच्या हातातील पोहे घेऊन रुक्मिणीने सर्वांना तीळ तीळ वाटले. रोज रात्री सुदाम अंथरुणावर पडला की कृष्ण काही वेळ त्याच्या पायावरून हात फिरवीत असे. त्यावेळी उभयता गुरुगृहींच्या गोष्टी बोलत असत. त्या समयी उभयतांचे हृदय प्रेमाने भरून जाऊन कंठ दाटून येईल. तसेच डोळ्यातून प्रेमाश्रूंच्या धारा वाहू लागत असत. सुदाम द्वारकेला आला तेव्हा दारिद्र्याने पीडित झाल्यामुळे थोडेसे चालल्याबरोबर त्यास ताप लागत असे. पण आता मात्र कृष्णाच्या सानिध्यात रोज पक्वानांचे जेवण व नेसावयास उंची उंची बसले. तसेच दुर्लभात दुर्लभ जे कृष्णप्रेम ते अहोरात्र मिळत गेल्यामुळे सुदाम थोड्याच दिवसात कायेने व मनाने पुष्ट झाला. एका महिन्यानंतर सुदाम्याच्या मनात आपली बायको वाट पाहत असे. मुले उपाशी तळमळत असतील असे विचार येऊ लागले. पुढे कृष्णाज्ञेवरून तो घरी जाण्यास निघाला. तेव्हा कृष्णाने एकेवेळी नेसलेला आणि पांघरलेला असे 2 पंचे आतापर्यंत जे व्यवस्थित ठेवण्यात आलेले ते बाहेर काढले आणि सुदाम्याला उद्देशून कृष्ण म्हणाला, सुदाम दादा, हे पंचे घ्या. वाटेवर चोरांची भीती आली म्हणून तुम्ही पितांबर, किरीट, कंठातील मोती खारादी अलंकार काढून ठेवून साधा पोशाख करून जा. कृष्ण जे जे करतो त्यात आपले हितच आहे अशी त्याची पूर्ण खात्री झालेली असल्याने त्याने लगेच त्यातील एक पंचा नेसून दुसरा खांद्यावर टाकला. सुदाम्याला पोहोचविण्यास श्रीकृष्ण आपल्या परिवारासह सीमेपर्यंत गेला. परत वाड्यात आल्यावर कृष्णाने विश्वकर्म्यास बोलावून आत्ताच्या आत्ता द्वारकेप्रमाणे हुबेहूब सुदामपुरी कर असे सांगितले. परमात्मा आपल्याकडून आधी थोडे का होईना घेतो आणि मग आपल्याला विपुल देतो. आधी भक्तीचा बिंदू दे आणि मग मुक्तीचा सिंधू दे असे म्हणणाऱ्या परमोदार परमेश्वराची गुप्तकरणी कोण जाणू शकेल. कृष्ण कृपे करून सारी सुदामपुरीस बदलून गेल्यामुळे सुदाम गावी जाऊन पोहोचला तरी त्याला आपले गाव ओळखता आले नाही. आपण वाट चुकून परत द्वारकेलाच आलो की काय असे त्याला वाटले. त्यामुळे त्याने वाटेवरील एका माणसाला विचारले, हे कोणते गाव आहे? त्याने ही सुदामपुरी आहे असे सांगितले. त्यावर तो आपली झोपडी शोधित चालला. परंतु आता ती त्याला कशी दिसणार? तरी बिचाऱ्या सुदाम्याला वाटले की आपल्या मागे लोकांनी आपली झोपडी मोडून टाकली असावी. मुले बाळे अण्णा वाचून मेली असावी. इतक्या प्रधान पालखी दळभारासहित वाजत गाजत सुदाम्याला सामोरा आला. ते पाहून कोणाची तरी लग्नाची वरात असेल असे वाटून सुदाम रस्ता सोडून बाजूबाजूला जाऊ लागला. तोच प्रधान सुदाम्याच्या जवळ आला आणि त्याने त्यास वंदन केले. त्यावर त्याने सुदाम्याला उंची वस्त्रे व अलंकार लेवविली. इतक्यात तो दिव्य देह पावला. त्यावर सुदामा पालखीत बसला. मागे दळभारासह वाजत गाजत पालखीतून मिरवत सुदाम घरी येऊन पोहोचला. तोच पूर्वीच्या झोपडीच्या जागी भव्य व रत्नजडित राजवाडा, बायका मुलांचे राजकीय पोशाख, सर्वांचे प्रफुल्लित चेहरे, तसे द्वारकेतील वैभवाप्रमाणे सर्व काही तेथील वैभव हे सर्व त्याच्या दृष्टीस पडले. तेव्हा मित्राच्या या गुप्त देणगीचे त्याला कौतुक वाटले. बालपणात ज्याच्याशी आपण खेळलो झगडलो तो माझा सखा कृष्ण द्वारकेचा राजा झाला तरी
माझ्या गरिबावरचे त्याचे प्रेम तेरभरही कमी झाले नाही. अशा विचाराने त्याचा कंठ दाटून आला. डोळ्यावाटे अश्रुधारा वाहू लागल्या. मुखावाटे एकही शब्द फुटेना. थोडा वेळ तो स्तब्ध झाला. त्यावर कृष्णाला उद्देशून तो म्हणाला, Thank you.
त्यानंतर सर्व सेवकांना उद्देशून सुद्धा म्हणाला, सेवको, कृष्ण म्हणजे सामान्य नसून साक्षात प्रेममय ईश्वर आहे. तुम्ही त्याचे निरंतर स्मरण करा, म्हणजे तुमचे पाप, ताप, दैन्य, दुःख सर्व काही नाहीसे होऊन तुम्ही कायमचे सुखी व्हाल. तो सर्वांनी मिळून कृष्ण नामाचा त्रिवार जय जयकार केला. एकदा सूर्यग्रहण आले, तेव्हा श्रीकृष्णाने आपण सहकुटुंब सहपरिवार कुरुक्षेत्रात जाण्याचे ठरविले आणि तसे गोकुळवासियासही कळविले. सर्व एकत्र जमल्यावर कृष्णाला पाहून गोकुळवासियांचे हृदय प्रेमाने भरून आले. 16,108 कृष्ण स्त्रिया व पुत्र पौत्र यांना पाहताच नंद यशोदा यास गर्गमुनींच्या भविष्याची सत्यता पटली. यशोदेला उद्देशून देवकी म्हणाली, यशोदे, खरोखर तू धन्य आहेस. तुला कृष्णाच्या बाललीलेचा यथेचा आनंद लुटावयास मिळाला. बळीराम व कृष्ण या दोघांना तू वाढविलेस म्हणून हे सुरक्षित राहिले. तुमचे माझ्यावर हे फार फार उपकार झाले आहे. तोच तिला मिळलेल्या मुलांची आठवण होऊन रडू कोसळली. तेव्हा कृष्ण तिला म्हणाला, आई, मी तुझी ती बाळी आत्ताच्या आत्ता आणून देतो. तू दुःख करू नको. असे सांगून त्याने यमाकडून देवकीची 6 ही बाळे आणून तिच्या स्वाधीन केली. पुढे 5 दिवस तेथे राहून सर्वांनी ब्रह्मसुख सोहळा भोगला आणि त्यानंतर ते आपापल्या स्थानी परतले. आता श्रीकृष्ण अवताराचे कार्य संपले. अवतार घेण्यास पृथ्वीची तळमळ कारणीभूत झाली आणि अवतार समाप्तीला व्याधाचा बाण कारणीभूत झाला. परमेश्वराने अवतार घेण्यापूर्वी अवतारातील आपले प्रेम लुटण्यासाठी देवादिकांना ज्याप्रमाणे व्याध होण्याबद्दल सुचविले, त्याचप्रमाणे आपण निजधामाला जाण्यास थोडीशी अवधी असता त्यांना युक्तीने स्वस्थानी पाठविण्याची ही व्यवस्था केली. ती अशी की द्वारकेत श्रीकृष्णाच्या सहवासातील आनंद घेण्यासाठी विश्वामित्र, कण्व, दुर्वास, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्रि, नारद, वशिष्ठादी मुनिगण हे आपापल्या शिष्यांसह येऊन राहिले होते. यावेळी कृष्णाने त्या सर्वांना यापुढे तुम्ही पिंडारक क्षेत्री जाऊन राहावे असे सांगितले. त्याप्रमाणे सर्व मुनिगण तेथून पिंडारक क्षेत्री जाऊन कृष्णलीला वर्णन करण्यात काळ घालवू लागले. जेथे साधू संत राहतात तेथील प्रेममय वातावरणामुळे त्या ठिकाणी आधी व्याधी रागद्वेषादी दुरिते तेथे शिरकाव करू शकत नाही. द्वारकेतून संतमेळा बाहेर निघाला तोच यादवांमध्ये राग, द्वेष, मत्सरादी दुर्गुणांनी प्रवेश केला. त्यामुळे परस्परांमध्ये वैर उत्पन्न होऊन भांडणे होऊ लागली आणि योग्यायोग्य समजेनाशी होऊन शेवटी त्यांच्याकडून नाही ते प्रमाद होऊ लागले. एके दिवशी सर्व यादव कुमार चेंडू, विटीदांडू इत्यादी खेळ खेळू लागले असता साम नावाच्या मुलाने म्हणजे कृष्णाच्या नातवाने स्त्रीवेश धारण करून पोटाला चिंध्या बांधल्या आणि गरोदर असल्याची बतावणी करून तो यादव बंधूसह पिंडारक क्षेत्री गेला. तेथे गेल्यावर ऋषींच्या समुदायाचा उपहास करण्याच्या उद्देशाने ते सर्वजण त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालू लागले. त्यावर हात जोडून सन्मुख उभे राहिले. त्यातील एक म्हणाला, महाराज, आम्ही तुमच्या चरणाचे दास आहोत.
आपल्या दर्शनाने पवित्र होण्याकरिता येथवर आलो असून आपल्या आशीर्वादाची अपेक्षा करीत आहोत. दुसरा म्हणाला, आपण येथे एकापेक्षा एक सामर्थ्यवान जमला तेव्हा तुम्ही आमच्या प्रश्नाचे उत्तर देऊन आमचे समाधान केले पाहिजे. तिसरा म्हणाला, आमच्या या भगिनीच्या पोटी मुलगी होईल की मुलगा ते सांगा. मुलगा व्हावा म्हणून आम्ही आतापर्यंत अनेक नवस करीत आलो, तेव्हा आमची इच्छा पूर्ण होईल की नाही. ऋषी अत्यंत क्रोधाविष्ट होऊन म्हणाले, ज्या अर्थी येथे तुम्ही कपटाने आला आहात त्या अर्थी हिच्या पोटी मुलगा किंवा मुलगी होणार नसून मुसळ होईल, मुसळ, आणि ते तुमच्या साऱ्या कुळाच्या नाशास कारणीभूत होईल. तरी यादव उपहासाने, अहो महाराज, ही स्त्री नव्हे, हा आहे माझा भाऊ, ह्याचे नाव आहे सांग, आम्ही तुमची थट्टा केली होती, असे म्हणून टाळी पिटून हसू लागले. त्यावर सांबाने लुगडे सोडले. तोच लोखंडाचे मुसळ खाली पडले. ते पाहून यादव बंधू भयभीत होऊन थरथर कापू लागले. केलेल्या कृत्याबद्दल त्या सर्वांना अत्यंत वाईट वाटले. त्यांना काही सुचेनासे झाल्यामुळे उदास होऊन शेवटी ते मुसळासह घरी आले. उग्रसेन, वसुदेव, बळीराम, अनिरुद्ध इत्यादी यादव बसले असता त्या यदुकुमारांनी मुसळ त्यांच्या समोर ठेवली व घडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. त्यावेळी सर्वांचे चेहरे कोमेजून गेले. त्या समयी श्रीकृष्ण तेथे नव्हता. वसुदेव, बळीराम यांनी ही गोष्ट कृष्णापासून गुप्त ठेवण्याचे ठरवून उग्रसेनाजवळ ते मुसळ देऊन लोहाराकडे पाठविले. त्या मुसळाचा बारीक चुरा करून तो चुरा नेऊन त्याने समुद्रात टाकून दिला. त्या मुसळापैकी चुरा न होता शेवटी एक बोटभर तुकडा राहिला होता. तोही त्याने समुद्रात टाकून दिला. पुढे त्या मुसळाच्या प्रत्येक चुऱ्याच्या कणाचा एक एक लवाळा उत्पन्न होऊन थोड्याच दिवसात प्रभासतीर्थी त्याचे मोठे भेट झाले. पुढे काही दिवसानंतर एका व्याजाने कोळ्याकडून एक मासा विकत घेतला. तो इतर माशांपेक्षा वेगळा दिसला म्हणून त्याने त्याचे पोट फाडले. तेव्हा त्यात उग्रसेनाने समुद्रात टाकलेला मुसळाचा तुकडा त्याला मिळाला. पुढे त्याने तो तुकडा आपल्या बाणाच्या टोकाला लावला. ही घडलेली सारी गोष्ट श्रीकृष्णाला माहीत नव्हती असे नाही. ज्याने ताणेपणी पुतणीचे विष शोषण केले, अघ बक शक्तासुरासारख्या दैत्यांना क्षणार्धात ठार केले, ज्याने वयाच्या 6व्या वर्षी जो कोणाला आटपत नव्हता अशा कालियाला हतगर्भ करून सोडली, 12 गाव दावांनी घेतला, करांगुळीने प्रचंड गोवर्धन पर्वत उचलला, रातोरात समुद्रात द्वारका बसविली, गुरूंचा मृतपुत्र आणून दिला, 16,000 स्त्रियांमध्ये नांदूनही बाळ ब्रह्मचारी म्हणून घेतले, देवकीची 6 बाळे आणून देऊन तिचे सांत्वन केले. त्या श्रीकृष्णाला ही गोष्ट टाळता येत नव्हती असे नाही, परंतु सज्जनांची भलतीच थट्टा केल्याने कसे काय नुकसान होते तसेच ऋषींचा शाप चुकविता येत नाही हे जगाला दाखविण्याच्या उद्देशाने तो स्वस्थ होता इतकेच. कृष्ण अवताराच्या समाप्तीची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली. त्यामुळे यादवांची दुर्बुद्धी दिवसेंदिवस बळावत चालली. त्यावर ते मद्यपानात पूर्ण रमून गेले. एके दिवशी दारूच्या नशेत ते फिरत फिरत प्रभासतीर्थी गेले.
तेव्हा तेथे उगवलेले लवाळे उपटून घेऊन परस्परात मारहाण करून सर्वच मरण पावले. उद्धव व अक्रूर यांचा जन्म जरी त्याच कुळात झाला होता तरी ते कृष्णाला बिलगून राहिले. त्यांनी कृष्ण कृपा संपादन केली, त्यामुळे ते ऋषीशापापासून टळले. सांदीपन गुरूंच्या कृपेने जे ज्ञान मिळविले ते कृष्णाने उद्धवाला दिले आणि मुमुक्षूंच्या उद्धारार्थ त्याला बद्रिकाश्रमी जाऊन राहण्यास सुचविले. त्यावर कृष्ण निर्जन जागी जाऊन एका वृक्षाच्या सावलीत डोळे मिटून पायावर पाय ठेवून आडवा झाला. इतक्यात ज्याला मुसळाचा तुकडा सापडला होता तो व्याध त्या वाटेने शिकारीला चालला असता त्याला दुरून श्रीकृष्णाचे पदचिन्ह मृगाच्या डोळ्याप्रमाणे दिसल्यावरून त्याने त्यावर बाण सोडला. हेच कृष्णाचे निजधामाला जाण्यास कारण झाले. कृष्ण हा द्वापारयुगात होऊन गेला तरी सुद्धा अद्यापही चारी वर्णात आबालवृद्धांना कृष्ण प्रिय आहे. Arati
त्वमेव त्वमेव विद्याधरं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन वा बुद्ध्या वा